भाजपचे आमदार राहुल डिकले यांची ओळख कर्तव्यदक्ष आमदार म्हणून सर्वश्रुत आहे। त्यांच्या कार्यकाळात अनेक ठिकाणी विकास कामे मार्गी लागली। आज देखील शहरातील आडगाव परिसरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन सोहळा पार पडला। आडगाव येथील प्रभाग क्रमांक 2 मधील राऊतमळा वसंतदादा नगर येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे हे काम आमदार राहुल डिकले यांच्या विशेष प्रयत्नातून आता पार पडणार आहे। आज हा भूमिपूजन सोहळा आमदार डिकले यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी राहुल डिकले यांनी कामाबाबत माहिती दिली। यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते। नागरिकांनी राहुल डिकले यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले। आजच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहुल भाऊ डिकले यांनी आज काळाच्या गरजेनुसार जो रस्ता केला तो सर्वात महत्त्वाचा होता। बरेच दिवसापासून हा दुर्लक्षित रस्ता होता। वसंतदादा नगर टू राऊतमळा एवढं जे अंतर रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं ठरवलं, त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीने व सर्व येथील नागरिकांच्या वतीने राहुल भाऊंना मी शुभेच्छा देतो। राऊतमळा आणि वसंतदादा नगर हे जवळजवळ आपल्या कॉर्पोरेशन निर्मितीपासून जिल्हा पेंडिंग असलेला रस्ता हा तसा जुना आपला मसूळ शिव रस्ता होता। खूप दिवसाची मागणी होती लोकांची आणि दुर्लक्षित रस्ता होता तो। आपल्या पंचवटी विभागातील कर्तव्यदक्ष आमदार राहुल भाऊ डिकले यांनी तो पूर्ण केला। त्याबद्दल नागरिकांच्या वतीने आणि राहुल भाऊंचे आम्ही आभार मानतो। तसेच पंचवटी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसाठी एक विश्रामगृह आणि एक कम्युनिटी हॉलची आवश्यकता आहे। त्याचे देखील काल भूमिपूजन आमदार राहुल डिकले यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडले। आडगाव परिसरातील राऊतमळा वसंतदादा नगर या परिसरातील दुर्लक्षित असलेला रस्ता जो दुरुस्त करण्याची मागणी इथल्या नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची होती, तो रस्ता आज 70 लक्ष निधी त्यासाठी मंजूर झाले आणि आज त्याचं भूमिपूजन झालंय। येत्या महिन्याभरात हा रस्ता पूर्ण होईल व पावसाळ्याच्या आज सर्व शेतकऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची एक चांगली सोय होईल। त्यामुळे इथले आमचे नगरसेवक नितीनजी शीतलताई माळोदे असतील, उद्धवबाबा निमसे असतील, सुरेशजी खिताडे असतील, आमचे बंधू जालिंदर भाऊ शिंदे, कृष्णभाऊ राऊत, हे सर्व यांच्या प्रयत्नातून आज इथे पार पडतंय। त्याच्यामुळे आडगावला एक नवीन ओळख आणि विकास इथं होतोय। त्याच्यामुळे नागरिकांची एक जी मागणी होती ती पूर्ण केल्याचं आज समाधान आहे। धन्यवाद। डिकले यांच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागली। त्यातच नुकतेच आडगाव येथील मळे रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी त्यांनी 2.5 कोटींचा निधी दिलाय। आडगाव येथे अभ्यासिकेसाठी 1 कोटींचा निधी मंजूर झालाय। अल्पसंख्याक निधी अंतर्गत आडगाव येथे 50 लाखांचा निधी मंजूर आहे। नेत्रावली नदीवर पूल बांधणे यासाठी 1 कोटीचा निधी देखील मंजूर झालाय। आडगाव स्मशानभूमी येथे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। त्यासाठी 25 लाखांचा निधी राहुल डिकले यांनी मंजूर करून आणलाय। आडगाव येथील दशक्रिया शेड विकास लवकरच सुरू होणार आहे। आडगाव येथे मळे रस्ते, शिंदेवाडी मनेवाडी येथे पूल बांधकाम, आडगाव राजवाडा येथे दलित वस्ती अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता, धात्रक फाटा ते वरवंडी येथे खडीकरण, डांबरीकरण, कोणार्क नगर व कॉलनी भागात विविध ठिकाणी विकास कामे सुरू असून उर्वरित कामे लवकरच सुरू होणार आहे। आडगाव मसरूळ लिंक रोडवर मारुती मंदिर आहे, येथे ग्रीन जिम व खेळणी देखील बसवण्यात आले। अशी अनेक कामं राहुल डिकले यांच्या कार्यकाळात नुकतीच पूर्ण झाली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।